नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात भंडाऱ्यामध्ये बनवलं जाणारं जे उडदाचं वरण आहे तीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने एकदम भंडाऱ्याची टेस्ट कशी मिळवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। बघा, सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर एक कुकर ठेवूया। आपण कुकर मध्येच डाळ शिजवून घेऊया। त्यासाठी कुकर मध्ये आधी खाली पाणी घातलं, नंतर एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण शिजवूया। थोडी असल्यामुळे पातेल्यामध्ये शिजवून घेऊया। नंतर ते डाळ शिजण्यासाठी येथे 1-1.5 ग्लास पाणी घातलं, त्यामध्ये तेल घालायचं, चवीनुसार थोडंच मीठ घालायचं आहे आणि एक छान फिरवून 4 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ छान अशी गरगरीत शिजल्या जाईल। कुकरच्या शिट्ट्या छान झालेल्या आहेत 4। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर मधली सर्व वाफ काढून घ्यायची। बघा, छान अशी आपली डाळ गरगरीत शिजून तयार झालेली आहे। आता आपण याला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी इथे लसूण, अद्रक, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे। सुरुवातीला लसूण, अद्रक आणि जिरं याची आणि कोथिंबीर याची एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, मिक्सर मधून काढून घ्यायची। नंतर एक गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 3 पळे तेल घातले आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। नंतर तेल छान असं गरम झालं, त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि एक मोठा कांदा घेतला आहे, त्याला छान असं बारीक बारीक चिरून यामध्ये घालायचा। सोबतच काही खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। कांदा आणि खडे मसाले छान झाले की आपण केलेले जे वाटण आहे ते या तेलामध्ये घालायचं आहे आणि हा सर्व मसाला एक 3 ते 4 मिनिट छान असा होऊ द्यायचा आहे आपल्याला। मसाला हा छान असा व्यवस्थित अधूनमधून मिक्स करत राहायचं, जेणेकरून तो करपणार नाही। नंतर त्यामध्ये हळद घालायची, थोडंच मीठ घालायचं आहे, कारण मीठ आधी आपण घातलेलं आहे। अर्धा चमच धने पावडर, थोडा मीठ मसाला टाकला। मसाला तुम्हाला जो आवडत असेल तो इथे तुम्ही घालू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर इथे मी भाजीतलंच पाणी घालत आहे, जे आपण डाळ शिजवली तेच पाणी इथे घालत आहे। पुन्हा छान असं मिक्स करायचं, 1-2 ते 3 मिनिट होऊ द्यायचा आहे हा मसाला, तेल सुटेपर्यंत। तेल छान असं सुटलेलं आहे। नंतर आपण शिजवलेली उडदाचं वरण यामध्ये पूर्ण घालून घ्यायचं आहे। पुन्हा मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाजीमध्ये हा मसाला। आता भाजी जेवढी पातळ हवी असेल तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे। बघा, छान एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे, परंतु भंडाऱ्यात ही भाजी खूप जास्त पातळ असते आणि एकच उकळी येऊ देईपर्यंत ही भाजी शिजवायची आहे। एक उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि छान अशी भाजी सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे। बघा, एकदम छान अशी भंडाऱ्यात बनवली जाते तशीच आपली भाजीला कलर सुद्धा आलेला आहे आणि टेस्टला खूप छान झालेली आहे। वास सुद्धा खूप छान येत आहे। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची। पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं। बघा, किती छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। ही भाजी भंडाऱ्यात सर्वात जास्त भाकरी सोबत सर्व करतात। भाकरी सोबत याची टेस्ट खूप छान येते, म्हणून ही भाजी जास्तीत जास्त तुम्ही भाकरी सोबत खायला खूप भारी लागते। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या, सरळ आणि झणझणीत रेसिपी सोबत।